तर नमस्कार मंडळी, जय शिवराय. तर स्वागत आहे आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आज सकाळी लवकर निघालो होतो. शनिवार आणि आज आहे सुट्टीचा दिवस. तर म्हणलं आज जरा लवकर निघून बघावं. तर प्रयत्न केला होता सकाळी 5 वाजेपर्यंत निघावं म्हणून. तर काय तेवढं नाही झालं आपल्याला निघणं. तर आपण 5:40 निगडीमधून चालू केलं. 5:30ला निघालो घरून आणि 5:40 बरोबर आपल्या निगडीमधून बुकिंग मिळाली होती. गुरुद्वारा चौक रॅपिडोची. तर 70 रुपयाची बुकिंग होती आणि गुरुद्वारा चौकात ड्रॉप केलं आणि तिथून आपल्याला लगेच एक रॅपिडोलाच बुकिंग आली दुसरी. तर त्या बुकिंगचा आपला मस्त शॉर्ट झाला होता. तर त्या बुकिंगचं पिकअप होतं 1.5 किलोमीटरवरून होतं. 1.3 चिंतामणी चौकातून पिकअप होतं. तर म्हटलं जावं सकाळी आता. 228 रुपयाची बुकिंग होती आणि त्यांचं ड्रॉप होतं कासारवाडीला. नाशिक फाट्यापासून जो आपला नाशिकच्या भोसरी साईडला रोड जातो तिकडं बस स्टॉपला ड्रॉप होतं. तर दाखवले होतं 13 किलोमीटर आणि 13 किलोमीटरला दाखवले होते 228 रुपये. तर लोकेशन असं दाखवतं की नाशिक फाट्यावरून सरळ पुढं जाऊन भोपडीवरून युटर्न घेऊन दाखवलं होतं. फुगेवाडीच्या तिथून. तर नाशिक फाट्याला बरोबर मी आलो तर तिथून मला अजून 5 किलोमीटर पुढं दाखवत होतं. म्हणजे डिस्टन्स 5 किलोमीटरवरून टोटल 5 किलोमीटर बाकी दाखवत होतं. तर तिथून आपण घेतला लेफ्ट. तर बरोबर आपलं 4.5 किलोमीटरचा घपला झालेला आहे. म्हणजे 8.5 ते 9 किलोमीटरच आपल्याला 228 रुपये मिळाले सकाळी. मस्त झालं. तर आत्ता वाजलेत 6:40 झालेत. बरोबर 1 तास झाला आहे आणि 1 तासात बरोबर आपला 300 रुपये धंदा झाला आहे. तर छान प्रकारे सकाळी आल्याचा फायदा झालेला आहे. तर इकडनं बघूया आता. इकडनं पण आपल्याला बुकिंग 100% मिळणार, कारण नाशिक फाट्याला गाड्या वगैरे येतात. तर बघूया आज आपल्याला दुपारी 12:30 ते 1 वाजेपर्यंतच थांबायचं आहे. दुपारी ऊन असतं त्याच्यामुळे म्हटलं जरा सकाळी आज लवकर जाऊन बघावं. उद्या पण सुट्टीचाच दिवस आहे. म्हटलं एक दिवस जरा लवकर उठून जावं, उद्या आराम करू पाहिजे. तर आलोय. बघू आता 12-12:30 वाजेपर्यंत आपल्याला कुठपर्यंत जावं लागतंय. तर आज आपण तिन्ही ॲपवरती धंदा करणार आहे. ओलाला पण सकाळीच आपण रिचार्ज केला आहे 25 रुपयाचा. तर मी सकाळी जो गुरुद्वारा चौकात ड्रॉपला येत होतो तेव्हा आपल्याला एक बुकिंग आली होती ओलाची, पण लांबून पिकअप होतं आणि मला ॲक्सेप्ट केली मी. पण मी परत कॅन्सल केली. ती 127 रुपयाची काहीतरी ती बुकिंग होती. रावेत साईडला दाखवत होतं. तर बघूया आता. नाशिक फाट्याला थांबलो आहे. इकडनं आपल्याला कोणती तरी नक्कीच बुकिंग वगैरे मिळेल इकडनं. तर चला बघूया. आजचं 12-12:30पर्यंत आपल्याला थांबायचं जास्तीत जास्त 1. त्याच्यानंतर आपण काय थांबणार नाही. आज लवकर आलो आहे. बघूया. सकाळी वातावरण पण थोडं थंड आहे आणि सकाळी रस्ता पण मोकळे असतात. थंड वातावरणात धंदा करायला पण बरं वाटतंय. तर चला बघूया कुठपर्यंत आपला आज प्रवास होतोय. फायनली मित्रांनो, आत्ता आपण आलो आहोत चिंचोर स्टेशनला. तर नाशिक फाट्याला आपण ड्रॉप केला आणि तिथून जागेवरून आपल्याला दुसरी बुकिंग मिळाली 6 किलोमीटरची PMRD सेक्टर 12. तर ड्रॉप केलं तिथं आणि तिथून पण आपल्याला लगेच जागेवरून दुसरी बुकिंग मिळाली त्याच गेटवरून चिंचोर स्टेशनची, उबेरची. तर उबेरने आपल्याला पहिली बुकिंग दिली आणि आपल्या रॅपिडोच्या 3 बुकिंग झालेत. तर मित्रांनो, खरंच सकाळी आहे ना, धंदा करायला खूप मजा येते. रस्ते पण मोकळे असतात, वातावरण पण थंड असतं आणि अशा जर बुकिंग लागोपाठ पडत गेले ना, खरंच धंदा करायला मजा येते. आणि दुपारचं उन्हातून कशी चिडचिड होते थोडी. गरमी असल्यामुळं मग आपल्याला वाटतं कसं ह्या साईडचीच बुकिंग नको, त्या साईडची नको. सकाळी मस्त वाटतं जर चांगल्या बुकिंग मिळत गेल्या ना. आणि सकाळी असं हे नाही ठेवायचं की मला इकडचीच पाहिजे तिकडचीच पाहिजे. जी भेटेल ती घेत जायचं आणि कवर करीत जायचं. आता आपलं टार्गेट तेवढंच आहे, दुपारी 12:30 ते 1 वाजेपर्यंतच थांबायचं. तर चला बघू आता इकडनं आपल्याला कुठली बुकिंग मिळते. इकडनं पण आपल्याला आता बुकिंग मिळेल, कारण इथं स्टेशनला तर लोकल वगैरे आले की बुकिंग भेटतातच इकडनं पण. असा दिवस आत्तापर्यंत तरी आपल्याला चांगलं कवर झालं आपलं. तर बघूया दुपारपर्यंत कसं होतंय. चला बघूया आता इकडनं कोणती बुकिंग भेटते. तर मेत्रे गार्डन पाशी आपण आता ड्रॉप केलं आहे. रॅपिडोची बुकिंग आणली होती निगडी बस स्टॉपवरून. तर आपल्याला चिंचोर स्टेशनवरून एक बुकिंग मिळाली. 2 मोडनगरच्या कमानीपासून पिकअप होतं आणि तिला ड्रॉप केला मेट्रो स्टेशनला गेलो तर एकदम सामसूम होतं. काहीच कोण पब्लिकच दिसत नव्हतं तिकडं. पण तिकडनं आपल्याला एक 10-15 मिनटं थांबलो तिथं आणि तिकडनं एक आपल्याला बुकिंग भेटली रावेत. तर रावेतचा जो आता नवीन ब्रिज झाला आहे तिथं ब्रिज खालीच कुठली तरी सोसायटी आहे. तर त्या सोसायटीपाशी ड्रॉप केलं आणि तिथून आपल्याला दुसरी एक बुकिंग मिळाली उबेरला. तर ती आपण मीटरवरती आणली आणि त्यांना ड्रॉप केला आपण निगडी बस स्टॉपला.
तर त्यांना ड्रॉप करायला जात असताना अगोदरच आपल्या रॅपिडोला आपण भक्तिशक्तीच्या ब्रिजवरूनच ॲक्सेप्ट केली. बुकिंग होती 2.5 किलोमीटरची आणि तिचे आपल्याला दिले 80 रुपये. दाखवले होते 50 रुपये प्लस 30 रुपये एक्स्ट्रा दाखवले होते. तर रॅपिडोने आता 2-3 बुकिंगला मला तसं दिलं, 1-2 ट्रिपला एक्स्ट्रा पैसे चांगले दिले. 2.5 किलोमीटरला 80 रुपये. तर त्यांचं पिकअप होतं इन्स्पिरिया मॉलपासून. तर तो शिंगलच होता. तर तो गाडीमध्ये असतानाच आपण रॅपिडोची बुकिंग गाडीत बसवली. तो काय बोलला नाही, त्याला बस स्टॉपलाच खाली उतरायचं होतं. तर आपण इन्स्पिरिया मॉलपासून रॅपिडोची बुकिंग बसवली आणि आता इथं ड्रॉप केली. तर आता इथून आपल्याला 8.5 किलोमीटरची बुकिंग वाजली होती. उबेरला भोसरी MIDC दाखवलं होतं. 300-400 मीटरचं पिकअप होतं डिस्टन्स. तर त्यांना मी म्हणलं, कॉल केला, म्हणलं मीटरनुसार जावं लागेल. तर ते म्हणतंय मला, अरे भैया मीटर से जाने का है तो उठाया क्यों. अरे म्हणलं आता याला म्हणलो मनातल्या मनात म्हणतो, तुला उठाया क्यों म्हणजे काय, तुला उचलून आपटलंय थोडी. बुकिंग वाजली उचलणारच ना, तुला सांगायचं माझं काम आहे. तुला गाडीत बसल्यानंतर थोडी मी सांगतो मीटरने जावं लागेल वगैरे असं आहे. तर असा सीन झालाय. आणि इथनं 1-2 वाजल्या होत्या. ओलाला तर आपल्याला बुकिंग भेटलेलीच नाही. आपण रिचार्ज केलंय सकाळी, पण ओला आपण जेव्हा रिकाम्या वेळेत थांबलेला असतो तेव्हा ओलाने काय आपल्याला एक पण बुकिंग दिली नाही. आता एक बानेर वाजली होती, ती पण गेली, बसलीच नाही. तर गाडीत पॅसेंजर असेल ना तेव्हाच ओलाच्या बुकिंग वाजतात, तेव्हा वाजून काय फायदा, आपण थोडी 4-4 बसवणार आहे. तर असं ओलाच आहे. सकाळीच आपण रिचार्ज केल्या पण बुकिंग दिलेली नाही त्यांनी आपल्याला. तर बघू आता, वाजलेत 9, अजून आपल्याला 2-3 तास थांबायचे. 12-12:30पर्यंत थांबायचं आज मस्तपैकी. आत्तापर्यंत तरी आपली चांगली गाडी पळाली. सकाळी सकाळी झालाय झटका चांगला. सुट्टीचा दिवस असून पण चांगल्या बुकिंग मिळालेत आज आपल्याला. तर चला ह्याच्या पुढं कसं काय कुठली बुकिंग भेटते चला. तर आता आहोत आपण वाकडमध्ये, भुजबळ चौक. तर आपण होतो मोरी वस्तीला. मेत्री गार्डनपासून आपल्याला लगेच 10 मिनिटात उबेरला बुकिंग मिळाली. काळेवाडी तापकीर चौकापासून थोडंसं आतमध्ये होतं. तर आपण मीटरवरती आणली ती. 9.5-10 किलोमीटरची बुकिंग होती. 153 का 54 रुपये दाखवले होते त्यांना आणि आपले मीटरवरती झाले 170 रुपये. तर असा मीटरचा फायदा होतो. पण आज एक मला थोडं कंपॅरिझन केलं मी की रॅपिडोच्या आणि उबेरच्या याच्यामध्ये किती डिफरन्स येतं. कारण रॅपिडोच्या बुकिंग आहेत ना, ह्या मीटरचा रेट आणि त्यांचा थोडा मिळता जुळता असतो, पण उबरच्या रेटमध्ये खूप डिफरन्स येतो. तर उबरच्या बुकिंग मित्रांनो तुम्ही कंपल्सरी मीटरवरतीच मारत जावा. रॅपिडोचं पण मीटरवरतीच मारा. पण एखादं कोणी समजून नाही घेतलं तर तुम्ही तसेमध्ये गेलात तरी तिकडे 5-10 रुपये इकडे तिकडे होतं, 4-5 रुपये. तर समजून घेऊ शकतो आपण पण उबेर एकदम लो रेट देते. आणि तापकीर चौकातून आपल्याला दुसरी डीमार्टपासून बुकिंग मिळाली, वाकड ब्रिज. तर आता वाकड ब्रिजला सोडलं इथं आणि इथून आता आपल्याला ब्ल्यू रिजची पण बुकिंग वाजली होती, पण ती होती अपोजिट साईडला, तिकडं मुंबईला जाणाऱ्या साईडला. मग आपण ते नाही घेतली. तर म्हणलं इकडची वाकड वगैरे, इकडं पिंपळे निलक वगैरे, पिंपळे सौदागर वगैरे भेटली तर घेऊन जाऊ. आता वाजले 10:30. तर अजून तास दीड तास थांबूया, जास्तीत जास्त 2 तास. त्याच्यानंतर आत्ताच ऊन लागायला लागले बघा. तर त्याच्यानंतर आपण घरी जाणार आहोत. तर बघूया इकडनं अजून आपल्याला कुठं घेऊन जाते ओला वगैरे रॅपिडो. चला राहा सोबत. तर फायनली आपली वेळ झाली आता घरी जायची, कारण आत्ता वाजलेत 12:30 आणि आपण आता आहोत डांगे चौकात. तर वाकड ब्रिजपासून आपल्याला एक बुकिंग मिळाली होती ओलाची आपण एकच बुकिंग मारली, फक्त रिचार्ज केलं आहे. आणि तर ती होती पिंपळे सौदागर. 76 रुपये काहीतरी झाले होते त्याचे. तर तिकडनं आपल्याला एक उबेरला बुकिंग मिळाली वाकड. ती वाकडला ड्रॉप केली. खूप वेळ थांबलो तिथं, अर्धा तास तरी वाकडला थांबलो. बुकिंग काही मिळत नव्हती तिथून. तर तिथून एक बुकिंग घेतली, 1.5 किलोमीटरची बुकिंग होती. काळेवाडी फाट्याला सोडली आणि काळेवाडी फाट्यावरून डायरेक्ट आपण आलो डांगे चौकात. CNG भरला आणि CNG भरून आता डांगे चौकात इकडं पुढे येऊन थांबलोय. तर आता आपल्याला जायचं आहे घरी. तर बघू आता इथनं काय भेटलं तर ठीक, नाहीतर आता एमटीच जायचं घरी, कारण आता 12:30 वाजलेत आणि ऊन झाले खूप. सकाळी लवकर आले तर आपल्याला चांगला फायदा झाला आहे, कारण आपला धंदा चांगला कव्हर झाला आज. तर बघूया आता संध्याकाळी यायचं आपल्याला, परत 4-4:30 वाजता येते, 4 वाजेपर्यंत निघावं लागेल. तर आज मला अनुभव आला की सकाळी लवकर आल्यावर धंदा चांगला होतो. ट्रॉफिक पण कमी असते आणि रस्ते पण मोकळे असतात आणि गाडी चालवायला पण थोडं मस्त वाटतं, वातावरण थंड असतं. तर चला आता जाऊया घरी, जेवण करू, थोडा आराम करू. जाताना काहीतरी थोडं थंड घेऊन जाऊ, ताक वगैरे, आणि जेवण करू, मस्त आराम करू आणि निघूया संध्याकाळी. तर चला मित्रांनो, कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.